लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी। गुढीपाडवा गोड झालेला आहे। 21 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात। लगेच साडी सुद्धा वाटप होणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना 10वा आणि 11वा हप्ता सुद्धा सोबतच येण्याची संकेत आहे। 10वा हप्त्यानंतर लगेच 11वा सुद्धा वाटप होऊ शकतो। बघा, भरपूर लाडक्या बहिणींना आता 21 रुपयांचे मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोबतच गॅस सिलेंडरचे 2 हप्ते 1660 रुपये हे सुद्धा वाटप होत आहेत। तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, मी तुम्हाला 3 टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हा एप्रिलचा हप्ता 21 रुपये लगेच मिळणार आहे। बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी हे मी जे सांगितलं होतं ते केलं आहे। त्यांना भरपूर लाडक्या बहिणींना पैसे सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। आणि तुम्हाला साडी सुद्धा कशी मिळणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सोबतच बघा, लाडक्या बहिणींना 25,000 रुपयांचं अनुदान सुद्धा आता गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या सरकारकडून लाडक्या बहिणींना हे देण्याचं काम सुरू आहे। तर तुम्हाला सुद्धा छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल तर 25,000 रुपयापर्यंतचं अनुदान कसं मिळवायचं हे सुद्धा सांगणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना 20 लाख घरे हे सुद्धा मंजूर झालेले आहे। त्यातलं तुम्हाला जर घरकुल पाहिजे असेल तर कसं घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। हा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा असणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना हप्ता, ज्या लाडक्या बहिणींना घर, साडी हे सगळं पाहिजे असेल त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। बघा, सकाळपासूनच आता लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला मेसेज यायला पाहायला सुरुवात झालेली आहे। कारण गुढीपाडव्यानिमित्त हा जो मोठा निर्णय आहे तो सरकारने घेतलेला आहे। अखेर हा निर्णय मंजूर झाला आणि भरपूर लाडक्या बहिणींना तिथं पैसे यायला सुरुवात झालेली आहे। बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की आता फक्त गरजू लाडक्या बहिणींनाच हे पैसे जमा होतील। सरसकट हे पैसे जमा होणार नाहीत, याची एक नोंद घ्यायची आहे। तुमचं नाव सुद्धा यादीत यावं यासाठी तुम्हाला काय गोष्टी कराव्या लागणार आहेत मी तुम्हाला 2 मिनिटात ह्या सांगणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण आजपासून वितरण जे आहे हे सुरू झालेलं आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी ही मिळत आहे। सोबतच आनंदाचा शिधा हा कसा घ्यायचा सांगतोय। बघा, आनंदाचा शिधा घेण्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तुम्हाला रेशन दुकानात जाऊन तुम्हाला ते आनंदाचा शिधा हा मिळू शकतो। सोबतच साडी सुद्धा तुम्हाला रेशन दुकानातच मिळणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतोय की 21 रुपये मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहेत। 2 ते 3 महत्त्वाच्या टिप्स आहेत आणि ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचं नाव यादीत आणू शकता। बघा, बँकेत पैसे जमा व्हायला सुरुवात, परंतु याच बहिणींच्या, आता याच म्हणजे कोणत्या, ज्या गरजू लाडक्या बहिणी आहेत। आता गरजू लाडक्या बहिणी म्हणजे कोण, तर त्याची व्याख्या मी तुम्हाला सांगतो आहे। सरकारनं असं ठरवलेलं आहे की आता जो एप्रिलचा हप्ता आहे तो फक्त आणि फक्त गरजू लाडक्या बहिणी नाही, त्यासाठी अर्ज पडताळणी सुरू झाली। अर्ज पडताळणी जवळपास 2.5 कोटी लाडक्या बहिणींची सुरू आहे। आता याच्यामध्ये तुमच्याकडून महत्त्वाचे 4 डॉक्युमेंट मागितले जातात। ते 4 डॉक्युमेंट कसे मिळवायचे, कुणाकडून घ्यायचे, किंवा त्याच्यामध्ये आपलं जे डॉक्युमेंट करतोय ते आपल्या डॉक्युमेंट चालेल का, हे सुद्धा कसं तुम्हाला सांगतोय, कसं सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। बघा, पहिले डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगणार आहे, त्याच्या अगोदर हे तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जरी डॉक्युमेंट दिले तर तुम्हाला किती रुपये मिळणार। कारण भरपूर लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार आहेत, भरपूर लाडक्या बहिणींना फक्त 1000 रुपये आणि भरपूर लाडक्या बहिणींना फक्त 21 रुपये, हे असं सगळं गणित असणार आहे। बघा, कागदपत्र जर ती तुमच्याकडनं मागितले जातातच, त्यातलं पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला। आता हे अर्ज पडताळणी कोण करतंय समजून घ्या। अर्ज पडताळणी करायला 3 ते 4 व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकतात। पहिली म्हणजे अंगणवाडी का सेविका, दुसरी पर्यवेक्षिका, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी आणि तुमचे अजून एक गट प्रमुख वगैरे, असे 3 ते 4 व्यक्ती तुमच्या घरी येऊन तुमची अर्ज पडताळणी करू शकतात। अर्ज पडताळणीमध्ये ती सर्वात प्रथम तुमच्याकडून उत्पन्नाचा दाखला मागतील। उत्पन्नाचा दाखला मिळाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे जो उत्पन्नाचा दाखला आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे। तुम्ही म्हणाल आता माझ्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही, पहिले टिप्स, तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे आणि त्याची ट्रिक सांगतोय ती म्हणजे तुम्हाला 2.5 लाख रुपयापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे। 2.5 लाख रुपयापर्यंत जर नसेल तर मात्र तुम्हाला पहिल्याच यादीत पहिले टिक मार्कमध्ये तुम्ही बाद होऊन जाल। पहिली चेकलिस्ट जी आहे त्याच्यामध्येच पात्रतामध्ये तुम्ही बाहेर पडणार आहात, हे लक्षात घ्यायचं आहे। दुसरं कागदपत्र तुमच्याकडून जे मागणार आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड। आता भरपूर लाडक्या बहिणीकडे रेशन कार्ड तर आहे, पिवळं आणि केशरी ज्यांच्याकडे आहे ते तर आहेच, परंतु नुसतं रेशन कार्ड असून उपयोग नाही। तुमचं ऑनलाईन नाव तिथं आहे का, त्यांना दिसतंय का, ते चेक करतील त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये। तुमच्या नावावर, पुस्तकावर नाव असून काही फायदा नाही, कारण तुम्ही 10 वर्ष झालं तेच पुस्तक ठेवलेलं आहे, त्यात अपडेट झालेलं नाही, KYC केलेली नाही। तर पहिली टिप्स, दुसरी टिप्स सांगतोय तुम्हाला, रेशन कार्ड KYC ट्रिक सांगतोय। रेशन कार्डमध्ये रेशन जे दुकान आहे तिथं जाऊन लगेच तुम्ही त्यांची KYC करून घ्यायची। काय करायचं ट्रिक बघा, आधार कार्ड घेऊन जायचं, त्यांना बघायचं पटकन माझं KYC करून घ्या, कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा रखडलेला आहे। एवढंच काय, कुठलीही योजना, नमो शेतकरी योजना असू द्या, गॅस सिलेंडर योजना असू द्या, ही तुम्हाला मिळणार नाही रेशन कार्डमध्ये जर तुमचं नाव नसेल तर, हे अजिबात होणार नाही। तिसरी टिप्स महत्त्वाची आहे, तुमचं बँकेचं खातं आणि आधार कार्ड। बघा, बँकेचं खातं आणि तुमचं जे आधार कार्ड आहे त्याच्यावरती जी माहिती आहे ती वेगवेगळी आहे, कोणाची स्पेलिंग मिस्टेक आहे, कोणाचं बर्थ डेट वेगळं आहे, कोणाचा मोबाईल नंबर वेगळा आहे, तर ते करून घ्या। पोस्टाचं खातं असेल तरी ते महत्त्वाचं आहे। टिप्स नंबर 3, आता ट्रिक काय, तर तुम्हाला सेमच नाव करून घ्यायचं आहे। तुम्हाला आधार सेंटरला जायचं आहे, नसेल जायचं तर
तुम्ही स्वतः आधार कार्डचं तुम्हाला जर पाहिजे असेल संपूर्ण माहिती कसं चेंज करायचं, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, मला चेंज करायचं आहे आधार कार्डवरचं नाव, आधार कार्डवरचा पत्ता चेंज करायचा, काय करायचं तुम्ही सांगा. मी त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून ठेवीन, म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणींना होऊन जाईल. फक्त तुम्ही कमेंट करा की हो आम्हाला तो व्हिडिओ पाहिजे. आता बघा, ही 3 कागदपत्र तुमच्याकडून मागितले जातात. आता हे तुम्हाला टिप्स सांगितल्या, ट्रिक्स पण सांगितल्या. आता एक महत्त्वाची ट्रिक सांगतोय. जर तुमच्याकडे गाडी असेल 4 व्हीलर, म्हणजे तुम्ही विकलेली असेल, परंतु जर तुमच्या अजूनही नावावर असेल तर तुम्हाला यादीतून बाहेर काढलं जाईल. त्यासाठी ट्रिक सांगतोय. पटकन आज जाऊन ते अनरजिस्टर करा. जे तिथं ज्याला तुम्ही गाडी विकली त्याला तुमच्या नावावर गाडी करून घ्या, कारण ते जर तुमचं नाव दिसलं तर तुम्हाला यादीतून बाहेर काढलं जाईल आणि विनाकारण तुम्हाला एप्रिलचा हप्ता हे येणार नाही. आता कुठल्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती मेसेज येऊ शकतात. किती रुपयांचे? 21 रुपयांचे मेसेज हे येतात. आता कोणाला किती सांगतोय बघा, कुणाला किती पैसे आणि कुठे येणार आहेत. पोस्टाच्या खात्यात पैसे येणार आहेत. SBI बँक SBI आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे. कारण आता झालेल्या बैठकीनुसार अशाच लाडक्या बहिणींना जे पैसे आहेत, आता मी तुम्हाला जी यादी सांगितली, अशाच लाडक्या बहिणींना हे जे पैसे आहेत ते यायला सुरुवात होणार आहे. आता तुम्ही मला ते ठीक आहे, आता आम्हाला घरकुल घ्यायचं आहे, तर घरकुलसाठी काय करायचं आहे बघा, तुम्हाला ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्हाला ते अर्ज भरायचा आहे. आता शहरी भागात 2.5 लाख रुपयापर्यंत अनुदान जे आहे ते जाहीर झालेलं आहे. ग्रामीणमध्ये 1.5 लाख रुपयापर्यंत जे आहे ते सुद्धा तुम्हाला आता दिलेलं आहे. तर तुम्हाला एवढं अनुदान भेटतं आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अर्ज भरताना तुम्हाला आधार कार्ड, तुमचं उत्पन्नाचा दाखला, तुमचं रेशन कार्ड हे सगळं गोष्टी घेऊन जाऊन तुम्हाला तो अर्ज पूर्णपणे भरायचा आहे. अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तो 1 ते 2 महिन्यामध्ये पास होऊन तुम्हाला जो पहिला हप्ता आहे तो वाटपसुद्धा आता भरपूर लाडक्या बहिणींना झालेला सुद्धा आहे. तुम्ही जर उशीर करू नका, कारण उशीर केला की अजून पुढे जात असतो. आता बघा, 25,000 रुपयांचं अनुदान कोणाकोणाला मिळत आहे? ज्या लाडक्या बहिणीमध्ये पात्र आहेत महिला, अशाच लाडक्या बहिणींना हे अनुदान मिळत आहे. आता ते अनुदान मिळत आहे, त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे का? हे सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर कोणाला पाहिजे असेल अनुदान, हो 25,000 रुपये अनुदान पाहिजे, मग त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला अजून एकदा सांगेल कसं करायचं आहे. परंतु लक्षात घ्या, तिथं सुद्धा ते अशाच लाडक्या बहिणींना मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणी अर्ज पडताळीमध्ये पास होतील. आता यासोबतच गॅस सिलेंडरचे 2 हप्ते हे लाडक्या बहिणींना मिळत आहेत. पण कोणत्या? ज्या महिलांचं गॅस कनेक्शन त्यांच्या नावावर आहे, म्हणजे महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन आहे आणि गॅस कनेक्शनची सुद्धा EKYC झालेली असेल तर. जर गॅस कनेक्शनची EKYC झालेली नसेल तर तुम्हाला ती कनेक्शनची EKYC करावी लागणार आहे, अन्यथा तुम्हाला कुठल्याही गॅसचे पैसे मिळणार नाहीत. सोबतच बघा, आता ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना तिथं 1,000 रुपये मिळत आहेत, तर त्यांना इकडं 2100 नाही मिळणार, त्यांना फक्त इकडे 1100 मिळणार. ज्या लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात त्यांना ऑलरेडी 1500 रुपये मिळतात, त्यांना इकडं 2100 नाही मिळणार, त्यांना इकडे फक्त 600 रुपये मिळणार. असा या कोणाला किती पैसे मिळायचे मी तुम्हाला सांगितलं. आता कुठल्या जिल्ह्यांपासून वाटप होणार आहे किंवा सुरू झालेलं आहे हे जो वाटप जे आहे ते बघा, पुणे, रायगड, सातारा, सांगली, धुळे, जालना, अमरावती, कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, मुंबई, नाशिक अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे वाटप सुरू आहे. सोलापूरला सुद्धा सुरू आहे, लातूरला सुरू आहे. अशा सगळ्या गोष्टींची ही आपण आता माहिती बघितलेली आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. तुमचे काही प्रश्न असू द्या नक्की विचारा, कारण जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे मिळणार नाही. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट सेक्शनमध्ये लिहा तुम्हाला सगळे हप्ते आले का, आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.